विधानभवनातील राडा प्रकरणी विधानसभेत अहवाल सादर। विशेष अधिकार समितीचा अहवाल सादर। नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना 2 दिवसांचा तुरुंगवास द्यावा आणि 2029 पर्यंत विधानभवनात बंदी घालावी अशी शिफारस। सीबीएसई अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त 68 शब्दांमध्ये। सत्यजित तांबेंचा विधानसभेत संताप। सरकारने पेटून उठण्याची केली मागणी। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बनं उडून देण्याची धमकी। ईमेल आयडी वरून देण्यात आली धमकी। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बॉम्ब शोधक पथक दाखल। महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्टमध्ये मोठे करार। येणाऱ्या काळामध्ये राज्याला होणार फायदा। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून विश्वास व्यक्त। राजमुंद्रीवरून निघालेले 15,000 झाडं नाशिकमध्ये दाखल। उद्यापासून होणार वृक्ष लागवडीला सुरुवात। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ अजित पवार यांच्या मीडिया कंपनीला मुद्रांक शुल्काचे 22 कोटी रुपये भरण्याचे जिल्हा निबंधकांचे आदेश। लिओनेल मेस्सी उद्यापासून 3 दिवस भारत दौऱ्यावर। मुंबईत मेस्सीचं होणार जंगी स्वागत। आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात। खासगी बस दरीमध्ये कोसळली। अपघातामध्ये 10 प्रवाशांचा मृत्यू तर 23 जण जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।